विधानसभेसाठी मिरज विधानसभा या राखीव मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी प्रदेश नेतृत्वाकडे आणि जिल्हा नेतृत्वाकडे इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे। 1995 सालापासून मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली। त्याचबरोबर नामदार प्रकाश जावडेकर असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील यांच्या विधान परिषदेच्या निवडणुका पदवीधरमधल्या होणाऱ्या आणि शिक्षक मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून मी इथं सांगली जिल्ह्यामध्ये काम करत होतो। तेव्हापासून आज अखेर या सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या 2009, 14, 19च्या लोकसभा आणि विधानसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक म्हणून मी उत्तमपणे काम करून तिन्ही वेळेला मिरज विधानसभेमधून मताधिक्य देण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर या सांगली जिल्ह्यामध्ये कधीही जिल्हा परिषद आणि महापालिका इथं आपल्या भाजपाच्या ताब्यात नव्हती, परंतु जिल्हा नेतृत्वानं कोर कमिटीचा एक सदस्य म्हणून माझ्या परिणामी त्यामध्ये खारीचा वाटा उचलून जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सुद्धा इथं सत्ता आणण्यामध्ये एक खारीचा वाटा उचललेला आहे। त्याचबरोबर या महापालिकेमध्ये माझी पत्नी सौ अनिता वनखंडे या जेव्हा महापालिकेच्या समाज कल्याण सभापती म्हणून काम पाहू लागल्या, मी आनंदाने आणि गर्वानं सांगेन की 10 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 78 कोटीची कामं या सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन या गोरगरीब दलित लोकांची जी कामं आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक शिक्षक म्हणून सुद्धा काम करत असताना जवळजवळ 20,000 विद्यार्थी आज या मिरज शहरामध्ये किंवा मिरज तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या बाहेर, राज्यात आणि काही प्रदेशामध्ये काही डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्रतिदेश असे असणारे उद्योजक, व्यापारी हेही आज ते माझं मोठं पाठबळ असेल की जे विद्यार्थी हाताखालून शिकून गेलेली संख्या जवळजवळ 20 ते 21,000 विद्यार्थी या मतदारसंघात आहेत। तेही माझ्या गुरुदक्षिणा म्हणून नक्कीच या विधानसभेमध्ये माझ्याबरोबर नक्की राहतील। अशा या सर्व कारणाने माझा हक्क आहे या असणाऱ्या राखीव मतदारसंघातून मी उमेदवारी मागतोय आणि पक्ष नेतृत्व नक्कीच याचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करेल अशी अपेक्षा आहे। मुद्दा असा